नमस्कार मंडळी, मी आपला डी एन साबळे। आज आपण आलेलो आहोत घोडबंदर रोडवरती ठाणा स्टेशनपासून साधारणतः 11 ते 12 किलोमीटर अंतरावरती, जिथे हा जो फ्लॅट आहे हा ओवळ्या मेट्रो स्टेशनपासून अगदी 7 मिनिटाच्या अंतरावरती हा फ्लॅट असणार आहे। कॉम्प्लेक्सचं नाव तुम्हाला सांगायचं झालं तर वियांग वेरामाउंट नावाचं कॉम्प्लेक्स आहे। हा एक सुंदर अनयूज अनटच हा फ्लॅट मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। ज्यांचं बजेट कमी आहे आणि ठाण्यामध्ये आपल्याला घर हवं आहे आणि 2 BHK हवं आहे आणि ईस्ट वेस्ट फेसिंग असलेला निसर्गरम्य वातावरणातला हा फ्लॅट मला आज दाखवायचा होता। ज्यांना असं वाटतं की माझं बजेट जरा मोजकंच आहे त्या लोकांसाठी हा फ्लॅट असणार आहे, आणि ज्यांना निसर्गाची आवड आहे त्यांच्यासाठी पण हा फ्लॅट खूप सुंदर आणि खूप चांगला असणार आहे। ज्यांना हवेची खूप जास्त गरज वाटते, मोकळी हवा हवी आहे, अशा लोकांसाठी हा फ्लॅट आहे। हा तुमचा हॉल आहे। हॉलची साईज जरी बघितली तर तुमची खूप हॉलची साईज मोठी आहे, कारण ही 4x4 ची तुमची फरशी आहे। तर 4x4 4×2 8 4×12 4×16 आणि 17 जवळजवळ 17 फूट ही फ्लॅटची लांबी आहे, आणि 4×4 8 8×2 10 फूट ही रुंदी असणार आहे ह्या हॉलची। आणि त्याच्यानंतर इथे असणार ही एक प्रशस्त आणि खूप मोठी अशी बाल्कनीही आहे ह्या फ्लॅटमध्ये, आणि खूप सुंदर अप्रतिम अशी बाल्कनी आहे जिथे तुम्ही प्रॉपरली सिटिंग करू शकता। आणि जेव्हा आपण बाल्कनीमध्ये उभे असणार आहोत त्यावेळेला तुम्हाला पूर्णपणे हा निसर्गाचा हिल व्ह्यू, ग्रीन व्ह्यू, आणि ह्या साईडला जर गेलं तर तुम्हाला लेक व्ह्यू असा सुंदर असा व्ह्यू मिळतो। तर हा फ्लॅट जो आहे तो निसर्गरम्य वातावरणात, आणि आत्ता आपण दुपारच्या वेळेला इथे आलेलो आहोत तरी इथे खूप चांगल्या पद्धतीनं हवाही ह्या फ्लॅटमध्ये जाणवते। तुम्हाला फॅनची गरज नक्की लागणार नाही, कारण तुम्ही जर बारीक बघितलं तर असणारे ह्या बघा, हे लाईटीचा हा जो झुंबर आहे हलतोय आणि फॅनही हलतोय हवेमुळे। मला असं वाटतं क्रॉस व्हेंटिलेशनचा आणि खूप सुंदर असा हा फ्लॅट आहे। ह्या फ्लॅटमध्ये पहिला झाला हॉल नंतर बाल्कनीनंतर आपण येतोय एक वॉशरूम आहे। ज्या वॉशरूम ज्याच्यामध्ये जी फिटिंग्स आहेत त्या जॅग्वारच्या फिटिंग्स आहेत, आणि अधिक त्याला जर बघितलं तर तुम्हाला ह्या साईडला वॉशिंग मशीनसाठी ड्राय बाल्कनी स्पेसही उपलब्ध आहे। तर ह्या फ्लॅट अनयूज अनटच आहे, इन्व्हेस्टरचा आपला फ्लॅट आहे। तुम्हाला हा फ्लॅट खूप चांगला मिळेल। आणि ह्या साईडला जर आपण आलो तर ह्या साईडला 2 साईडला प्लॅटफॉर्म असणारं हे किचन असणार आहे। किचनच्या आपण साईडला क्रॉस व्हेंटिलेशनसाठी इकडे विंडो आहे, आणि इकडनं पण तुम्हाला ग्रीन व्ह्यू असा सुंदर पूर्ण डोंगर बघायला नक्की मिळतो। गॅसच्या पाईपलाईनसुद्धा ऑलरेडी आलेली आहे। याच्यामध्ये येऊन तुम्हाला ऑलरेडी खूप आनंद येईल, कारण अनयूज अनटच फ्लॅट आहे। त्याच्यानंतर ह्या फ्लॅटमध्ये ज्यावेळेला आपण पॅसेजला येतो तर पॅसेज ते इथे तुम्हाला खूप मोठं वॉलड्रॉपसाठी स्पेस दिलेला आहे, जो खूप मोठा आणि खूप चांगल्या पद्धतीचा आहे। त्यानंतर आपण चिल्ड्रन्स बेडरूममध्ये जाणार आहोत। तर चिल्ड्रन बेडरूमच्या आल्यानंतर इथेही तुम्हाला क्रॉस व्हेंटिलेशन इथेही प्रॉपर आहे। त्याच्यात पण तुम्ही जर आला तर इकडे तुम्हाला व्ह्यू जो आहे एक तर ग्राउंड दिसतं, अधिक पूर्ण डोंगर हा सुंदर आणि ग्रीनरीचा आहे। ह्या रूममध्ये पण तुम्हाला हवा चांगली येते, कारण की क्रॉस व्हेंटिलेशन इकडे पण येतं, आणि ही साईडला वेस्ट असल्यामुळे हवा सगळी आपल्या घरामध्ये येते। आणि त्याच्यानंतर शेवटचा बेडरूम आपला बाकी आहे, जो तुम्ही बघू शकता, तोही अप्रशस्त आणि चांगल्या मोठा आहे। ह्या साईडला जर आपण आलो तर तुम्हाला परत व्ह्यू जर बघितला बेडरूममधनं पण, तर इकडे एक स्टँडिंग बाल्कनी आहे। तुम्ही स्टँडिंग बाल्कनीमधनं जर बघितलं तर अप्रतिम आणि सुंदर असा तुम्हाला डोंगराचा व्ह्यू पूर्ण मिळतो। अधिक तुम्हाला क्रिकही ह्या साईडला दिसतो। भविष्यात इथे कोणतीही गोष्ट काही येणार नाही, कारण हे ग्राउंड आहे ऑलरेडी, हे ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं ग्राउंड असल्या कारण इथे कधी काय येणार नाही। पण हा डोंगर तुम्हाला मात्र हा व्ह्यू जो आहे तुमचा कायमचा राहणार आहे। त्यानंतर ह्या साईडला जर आपण आलो तर त्यांनी वॉलड्रॉप वगैरे बनवलेलं आहे प्रॉपर। हे वॉलड्रॉप तुम्ही बघू शकता की कसं मस्तपैकी बनवलेलं वॉलड्रॉप आहे। अधिक तुम्हाला ह्या साईडला तर मोठं आणि असं हे बाथरूम बनवलेलं आहे, ते पण खूप मोठं आहे बाथरूम। ह्याच्यामध्ये पण तुम्ही जर फिटिंग्स बघितल्या तर जॅग्वारच्या फिटिंग्स आहेत। मला ना हा फ्लॅट मला खूप सुंदर वाटतो। ह्या फ्लॅटचा जो कार्पेट आहे साधारणतः 600 कार्पेट हे घर असणार आहे, 600 कार्पेटचं घर आहे। आणि ज्यांना असं वाटते की बाबा आपल्याला निसर्गरम्य हवेशीर फ्लॅट हवा आहे, हे हवेशीर फ्लॅट आहे। भविष्यात येणारं मेट्रो स्टेशन 2-2.5 वर्षात ज्यावेळेला होईल त्यावेळेला हे मेट्रो स्टेशनच्या पासून 7 मिनिटाच्या अंतरावरती हा फ्लॅट असणार आहे। तुम्हाला हे 2 मेट्रो स्टेशन ह्याला कनेक्ट असणार आहे, एक तर ओवळ्याचं मेट्रो स्टेशन, दुसरं गायमुखचं मेट्रो स्टेशन। तर ह्या अशा निसर्गरम्य वातावरणातला हा फ्लॅट मला असं वाटते, आणि याची जी किंमत आहे ही साधारणतः तुम्हाला 92 लाख रुपीज कोटिंग अमाऊंट आहे। हा रिसेलचा फ्लॅट होणार आहे, पण अनयूज आहे। त्याच्यात 92 मध्ये आपण पैसे कमी करणार आहोत, पण तुम्हाला ते घर आवडल्यानंतर
हा माहिती असतो, ज्याचं बजेट ॲडजस्टमेंट होणार होत असेल त्यांनी नक्की फोन करावा आणि हा फ्लॅट आमच्याकडनं बघून घ्यावा. तर हा ईस्ट वेस्ट फ्लॅट आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतोय? लोकांना खूप व्हिडिओ आवडत आहेत असं मला जाणवतं आहे. तरी मी अजून चांगला प्रयत्न करतो आहे की तुम्ही ज्या वेळेला चांगलं बोलतो त्यावेळेला मला अजून चांगले चांगले व्हिडिओ करावेसे वाटतात. तर मी अजून पण रिसेलचे चांगले चांगले फ्लॅट नक्की घेऊन येणार आहेत. आपण आमचं चॅनल बघत राहा आणि आमच्या टचमध्ये राहावं, जेणेकरून तुम्हाला आम्हाला चांगल्यात चांगल्या प्रॉपर्टी दाखवण्याचा मला हे मिळेल, आनंद येईल त्याचा, आणि तुम्हाला पण मी त्याचा आनंद नक्की देऊ शकतो. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.